चला तर हॉटेलसारखी झणझणीत शेवभाजी बनवण्यासाठी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे पॅनमध्ये तेल घातलं, तेलावरती खोबरं तांबूस रंगावरती भाजून घेतलं, त्याचमध्ये मीडियम साईजचे 2 कांदे घातले उभे पातळ चिरलेले, ते सुद्धा भाजून घ्यायचे। त्याचमध्ये लसूण आणि आलं सुद्धा घालून भाजून घेतलं। एक साईडला केलं, एक साईडवरती थोडंसं तेल घालायचं, त्यामध्ये धने, फुटाण्याची डाळ आणि खसखस घालून भाजून घेतली। हे सगळं भाजलं की मिक्स केलं, त्याचमध्ये अर्धा टोमॅटो चांगलं पिकलेलं घालून घ्यायचं। हे सगळे मसाले भाजले की थंड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। आता बारीक वाटून झाल्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं, तेलावरती हा तयार मसाला घालून घ्यायचा आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायचा शेवभाजी मसाला, घरगुती मसाला, थोडासा काळा मसाला, चवीनुसार मीठ घालायचं, हळद घालायची, मिक्स करायचं। चांगलं तेल सुटलं की यामध्ये उकळतं पाणी घालून घ्यायचं। तसंच आणलेली शेव थोडीशी कुटून घाला, यामुळे ना आमटीला खूपच छान चव येते। आमटी उकळली की 5 मिनिटे शिजवून घ्या, नंतर शेव आणि कोथिंबीर टाकून आपली शेवभाजी तयार आहे। व्हिडिओ